मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल वेगवान टाइम सेट केला गेला. पुन्हा एकदा 15 मिनिटाचा अवधी असेल. 10 मिनिटाच्या अवधीमध्ये 2 षटका कंप्लीट होणं गरजेचं. अंपायर्सने देखील क्लॉक सेट केला गेला. पहिला बॉल डिलिव्हर झाला. 3:02 हा पहिला बॉल डिलिव्हर होण्याचा वेळ आहे. त्यामुळे 10 मिनिटांमध्ये 2 षटका कंप्लीट होणं गरजेचं आहे. मच्छिंद्र रसाल दुसरा बॉल देखील फुल लेनचा फास्ट फ्युरियस डिलिव्हरी यावेळेस आणखी एक पाहायला मिळाली. बीट केलाय अनप्लेएबल डिलिव्हरी. वेगानं बीट केलं मच्छिंद्र रसालला. जो बायकमान आहे त्याचा उल्लेख आपण केला होता. हो ओपनिंग पेअर आपण नेहमीच पाहत असतो, परंतु पहिल्या मॅच मध्ये स्वतः हरीश दुर्गे अगदी पहिल्या मॅच मध्ये ओपनिंग पेअर आपण मच्छिंद्र रसाल यांच्या सोबत पाहिलं होतं, परंतु आता तो दाखल झाला. नेहमीच आता बॉल बालर बॅटचा रोशन पाटील नॉ स्ट्राइक एंड वरती. धारणी गावाचा ब्रँड त्याला आपण पाहतो. स्ट्राइक एंड वरती बायकमान मच्छिंद्र रसाल. मिस टायमिंग फटका बसला. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑनचा येतोय. टिपला झेल त्याने आणि मोठा धक्का दिला. अगदी सुरुवातीचे 2 बॉल स्ट्रगल करताना आणि तिसरा बॉल वरती तो प्रेशर, त्या प्रेशरचं रूपांतर विकेट मध्ये. पहिला झटका मच्छिंद्र रसाल होईल बाद. गाजवली असा शाहीर चिंचवलीकरांचा आणि त्याचे मालक सुप्रसिद्ध जॉकी महाराष्ट्र किंग समीरजी पाटील, मानक्या बैलाचे मालक सुप्रसिद्ध गाडा मालक तानाजी पाटील यांच्या माध्यमातून रोशन पाटीलसाठी लगातारच्या 3 षटकांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. न्यू बॅटर दाखल झाली. हरीश दुर्गे दाखल झालेत. एक चांगले खेळाडू त्यांची ओळख आहे. बराचसा एक्सपिरियन्स आहे. बराचसे उन्हाळ पावसाला पाहिले. गोरख रसाल हरीश रसाल ही एवन जोडी होती, कारण आपण पूर्वीचं क्रिकेट पाहिला. सध्याच्या क्रिकेटमध्ये देखील स्कूपचा प्रयत्न यावेळेस आपण पाहायला गेला. प्रयत्न बसला, परंतु या बॉलवरती एक सिंगल प्रयत्न होता. रोशन अर्धा क्रीज पर्यंत आले. दुसरीची मागणी होती रोशनची, परंतु नाकारला हरीश दुर्गे यांनी. त्यांना माहिती आहे ही त्यावर रिस्की असू शकली असती. त्यांनी वेलेस अगदी नाकारला आणि रोशन पुन्हा एकदा परतला पॉपिंग क्रेज मध्ये. सेफ या बॉलवरती एक धाव म्हणजे अगदी खातं ओपन झालं. 4 बॉलची प्रतीक्षा करावी लागली अगदी खातं ओपन होण्यासाठी आणि एकच धाव फलकावरती. 1 विकेट गमावले. 1 गडी बाद झाले. मच्छिंद्र रसाल बाद होणारे बॅटर होते. अद्यापर्यंत आपण पाहिलं गोलंदाज बोलून ट्रॅक वरती मच्छिंद्र पाटील आहेत. अगदी आपण पाहायला गेलं मच्छिंद्र पाटील म्हणजे बराचसा एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, कारण मच्छिंद्र यांचा विचार केला ना तर कित्येक उन्हाळ पावसाला या खेळाडून देखील पाहिलेत. कारण ऑफ टीमसाठी त्याचा खेळ देखील आम्ही पाहिलं. एक चांगले खेळाडू आहेत, चांगले ऑलराऊंडर आहेत मच्छिंद्र पाटील. याबतचा बॉल ऑन साइडला थांबेल तो रोशन पाटील कसला. सबसे कातील रोशन पाटील ठोकतोय या बॉल वरती चौकार. पाटील सुरुवात केल्या. रोशन सांगतो ये ट्रेलर जाकी अभी तो पूरा पिक्चर बाकी आहे. आक्रमण केलं पुन्हा एकदा. इनसाइड आउटचा फटका. एलिमिनेशन कमी आणि क्षेत्ररक्षक आहे टिपला जेल. कम बॅक केलंय मच्छिंद्र पाटीलला आणि मोठा झटका दिलाय तो म्हणजे CHB वेदिका इलेवन धारणे टीमला. मोठा खेळाडू, बडे मंच का बडा खिलाडी रोशन पाटील रन मशीन होईल यावेळेस बाद. वाढ झाल्या वेदिका इलेवन CHB धारणे टीमच्या. आता हरीश दुर्गे यांना अनुभवाचा वापर करावा लागेल, कारण एक्सपिरियन्स इज अ मोस्ट डेंजरस वेपन म्हटलं जातं. धारदार शस्त्र आहे, पण तो आता तुम्हाला संयमानं खेळ करावा लागेल. विकेटवरती थांबावा लागेल हरीश दुर्गे आणि विवेक ठोंबरेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 10 धाव फलकावरती 5 धावा, 2 विकेट गमावल्या, 2 गडी बाद झालेत. हा टेम्परामेंट आपण जर पाहिलं ना तर रोशन पाटीलचा
अगदी शेवटचा बॉल होता सिंगल देखील स्ट्राईक रोटेशनला महत्त्व दिलं असं तर चांगलं झालं असं, पण तो प्रेझन्स ऑफ पॉईंट वेगळा होता आणि तेच घडलं शेवटच्या बॉलवरती त्याची विकेट आली आणि खूप मोठी विकेट. चला स्पीडअप करा, 10 मिनिटाच्या अवधीमध्ये 2 षटकं कंप्लीट करायचे, अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. पण ट्रॅकवरती बॉलर रुपेश तयार झाले दुसऱ्या षटकासाठी. वेगवान गोलंदाज हार्ड लेंथ वरती गोलंदाजी केली, बीट केलं हरेश दुर्गे यांना. अगदी आपण पाहिलं केलं हार्ड लेंथ या अगदी लेंथ वरती जेव्हा गोलंदाजी करतो अतिशय चांगला वेग देखील चांगला होता, अगदी टप्पा देखील, लाईन देखील चांगली, लेंथ देखील चांगली आणि हे सर्व जेव्हा एकत्रित घडत असतं ना तेव्हा आपण पाहत असतो की बॅटिंगसाठी थोडासा संघर्ष करावा लागत असतो. कानाव टीम स्पीडअप करावी विनंती असेल तुम्हाला. क्लॉक या ठिकाणी सेट आहे त्यामुळे विनंती असेल, खूप साऱ्या मॅचेस बाकी आहेत. यावेळेस स्कूपचा फटका, बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगच्या वरून डीप फाईन लेग रिजन मध्ये, काय फटका क्रिएट केला, इम्प्रोमाइजिंग स्ट्रोक हरेश दुर्गे यांच्या बॅट मधून आला हा मच निडेड एकता चषकामधील चौकार. हम हमारे नाम से इसलिए दुनिया जल रही है हमारे नाम से. हरेश दुर्गे नाम आहे, एक्सपिरियन्स खेळाडू, मी म्हटलं ना अनुभव खूप आहे हरेश यांच्याकडे आणि तोच वापरला त्यांनी. चौका ठोकला, टीमचे टोटल पोहोचले आता 9 या अंकावरती. आता ॲक्सलेट करण्यास सुरुवात केल्या, गेअर चेंज केला आणि तेच करायचं होतं हरेश दुर्गे यांना. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. स्विचिंगचा फटका, यावेळेस अनोखा स्टाईलला फटका खेचलाय, पॉइंट शॉट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चालला डीप बाको पॉइंटला. अजून एक चौकार. लाईनच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 2 चौकार आले आहेत, आणखीन एक आला तर नक्कीच 1000 रुपये. गोरखजी रसल यांच्या माध्यमातून 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या सध्यापर्यंत. 30 रन्स ऑन बोर्ड. आता ॲक्सलेट केला, गेअर चेंज केला. अगदी हरेश दुर्गे यांनी जो ग्राफ आपण पाहिला ना तो खालच्या दिशेने डाऊन होत होता तो आता यावेळेस पुन्हा एकदा स्कूपचा फटका. यावेळेस मिस टायमिंग झाले, क्षेत्ररक्षक आहे टीपला झेल. मोठा धक्का, 2 चौकार यांच्या बॅट मधून आले होते ते हरेश दुर्गे देखील झालेत बाद. म्हणजे अडचणीमध्ये आणखीन वाढ होती ती वेदिका 11 CHB धारणी टीमच्या. विकेट डाऊन झाल्या आणि आपण पाहिला 3 गडी बाद झालेत आणि टीमची टोटल आहे 13 धावा. 3-13 कोणत्या टीमचे असतील नक्कीच समजलं जाईल. परंतु 30 रन्स ऑन बोर्ड. प्रशांत दुर्गे दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. आता वेग टोंबरे आहे, वेगचा खेळ आपण पाहिला ॲज अ फिनिशर म्हणून तो अगदी काम करत असतो आणि तेच काम त्याला करायचं आहे. कारण आता 3 ओव्हरची मॅच, दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आता पाहिला रुपेशने देखील सांगितलं माझ्या मनगटामध्ये देखील ताकद आहे आणि ती ताकद त्याने दाखवली. आणि आपण जर पाहायला गेलं कमबॅक केलं, हरेश दुर्गे यांची मोठी विकेट आली या ओव्हरमध्ये. प्रशांत दुर्गे दाखल झालेत स्ट्राईक एंडवरती. वेगवान, फास्ट अँड फ्युरियस, टोक क्रशिंग यॉर्कर रुपेशचा पाहायला मिळाला. कमाईची गोलंदाजी होती रुपेश यांच्या माध्यमातून. 50 सुपर बॉलिंग, काय परफॉर्मन्स देत आहेत गोलंदाजी करत असताना. जरूर मला 2 चौकार आले असते परंतु माझ्यामध्ये क्षमता, त्या क्षमतेचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेस दाखवून देतात खानाव टीमसाठी. यावेळेस गोलंदाज आपण पाहिला कमबॅक करून दिला रुपेशनं आणि धावसंख्या 13 वरती स्थिरावली गेले. 13 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस लेन थोडीशी आखूड ठेवली, पुला लेनचा बॉल यॉर्कर नंतर बीट केलं. थोडसा बॉल हार्ड लेंथ वरती ठेवला आणि वेगानं कीपरच्या हातामध्ये. नक्कीच षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल जाऊन पोहोचले 13 या अंकावरती. लॉस ऑफ 3 विकेट.
मोजून आपण पाहायला गेलं 10 मिनिटाचा वेळ 2 षटकांसाठी घेतला. त्यामुळे आता लगेच विनंती असेल या ठिकाणी लगेच तिसऱ्या षटकाला सुरुवात करा. 10 मिनिटं मोजून मापून तोलून या ठिकाणी घेतलीत. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. तो पण जाऊया DJ कडे. फलकावरती आहेत किमान 2 फटके यावच फायटिंग टोटल पर्यंत पोहोचवतील. या मैदानावरती 30-35 धावा फायटिंग टोटल मानलं जाईल, परंतु 13 धावा फलकावरती आहेत. विवेक ठोंबरे ज्याचा नॅचरल गेम आहे आक्रमण करणं, अटॅक करणं, त्याला तेज करावं लागेल. शेवटच्या षटकासाठी आला आहे गोलंदाज भावेश. आला एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि तो आलाय स्लॉगवरच्या षटकामध्ये. ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचे षटक आहे. भावेश दाखल झाला. वेगवान विवेकसाठी हा बॉल फास्ट अँड फ्युरियस. आणखीन एक डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्विंग अँड मिस यावेळेस पाहायला मिळाले. विवेक ठोंबरे देखील बीट झाले बॉलवरती. आधी मचिंद्र असा स्ट्रगल करताना दिसले. रोशन पाटील थोडं स्ट्रगल करताना. तदनंतर आपण जर पाहायला गेला अगदी हरेश दुर्गे यांनी दाव सावरण्याचा प्रयत्न जरूर केला, ते देखील बाद झाले. तदनंतर डॉट बॉल आणखीन एक आला. 5 चेंडूचा केला द्यापही बाकी. 13 वरती गाडी थांबली CH बिदारणी टीमची. पुन्हा एकदा फुला लेनचा बॉल. कीपर इन ऍक्शन मध्ये दिसले, परंतु आपण पाहतो पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातो. यस, लगेच फील्ड सेटअप करून घ्या. अल्ट्राएज या सर्व सुविधा आपल्याकडे नाही आहेत, त्यामुळे अगदी पाटा बॉलचा संपर्क नव्हता आणि आपण पाहिला पंचांवरती अतिरिक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न. परंतु पंच आपण पाहायला गेलो ऑफिसर्स पॅनल जो पेन विभागातून आहे. प्रीतमजी पाटील सर, नंदूजी पाटील सर असतील, संजयजी भोईर सर असे सर्व ऑफिसर पाहणं A1 क्वालिटीचं आपण पाहिलं आणि अगदी क्वालिफाईड अंपायर्स आहेत आणि त्यांचा खूप चांगलं कार्य आपण पाहतोय. या बच्चा बॉल फुला लेनचा इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंग ऑफला फील्ड केला बॉलला. सिंगल कंप्लीट. डबल साठी नाही निघाले. निघायचं की नाही हा प्रश्न होता. प्रशांत दुर्गे याला परता बघले मैदानाच्या बाहेर, परंतु एक चांगलं झालं की विवेक ठोंबरे असेल स्ट्राईक एंड वरती. आपण पाहिला बॅटिंग ऑर्डर मध्ये आता वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. गौरव रसाल एक नाव आहे, ब्रँड आहे धारणी गावाचा आणि आपण जर पाहायला गेला आज यंगस्टरना संधी मिळावी म्हणून आपण पाहायला गेला स्क्वॉड मध्ये ते नाही आहेत, म्हणून टीमला सपोर्ट करण्यासाठी ते देखील उपलब्ध आहेत. गौरव रसाल एक असे बॅटर जेव्हा टीम अडचणीमध्ये असते त्यांचा खेळ अगदी तेव्हा भरत असतो, त्यांना त्याच मुवमेंट आवडत असतात, त्या मुवमेंटला त्याच्या बॅटमधून फटके येत असतात, पण गौरव रसाल आज नाही आहेत. आता यंगस्टार तुम्हाला संधी मिळाली, संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. विवेक ठोंबरे स्ट्राईक वरती 14 धावा फलकावरती. यावेळेचा बॉल परफ्यूम डिलिव्हरी फेकल्या. काय गोलंदाजी करतोय भावेश, 50 वेग आहे या गोलंदाजाकडे. वेगाचा अगदी योग्य वापर करतोय आणि बॉलिंग अगदी करणं म्हणजे तुमच्याकडे पेशन्स कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे आणि यावर संयम देखील आहे. नियंत्रित गोलंदाजी केली जाते, नुसतं वेग नाही वेगावरती नियंत्रण देखील आहे आणि तेच काम करायचं. आपण आपल्या वेगला बीट केलं. स्ट्रगल करताना विवेक ठोंबरे देखील पाहायला मिळतो. अद्यापर्यंत 14 धावा फलकावरती लागल्या. 40 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा. भावेशचा बॉल आपल्या आडव्या बॅटनं केल्याचा प्रयत्न फसला. पुन्हा एकदा विवेक फक्त पाहत बसलाय, निराश असेल स्वतःवरती, कारण विवेक ठोंबरे म्हटलं तर आक्रमक अगदी बॅटर त्याची ओळख आहे. यावेळी शांत ठेवलं विवेकला देखील अगदी बांधून ठेवलं. भावेशनं जो यंगस्टर आहे खानाव एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे, त्याने ठेवलंय अद्यापर्यंत स्तब्ध उभं ठेवलंय विवेक ठोंबरेला. 14 धावा किमान एक फटका विवेक ठोंबरेच्या बॅट मधून येईल का, पण बॅट वरती बॉल येतच नाहीये आणि हे चित्र आपण पाहिलं. या बॉल वरती एक सिंगल कंप्लीट झाली. स्वतःवरती भरपूर नाराज विवेक ठोंबरे, त्याला देखील माहिती एक फटका माझ्या बॅट मधून आला असता तर नक्कीच चांगलं टोटल उभारलं गेलं असतं. तर आपण पाहायला गेलं तर नक्कीच या बॉल वरती एक सिंगल प्राप्त झाले. शेवटच्या बॉल वरती
बाईच्या स्वरूपात इथं सिंगल यावेळेस नक्कीच प्राप्त झालं टीम लेग बाईच्या स्वरूपात आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल आता 15 या धावसंख्येवरती. आता माबक आव्हान आहे ते खानाव टीमच्या समोर अगदी 18 बॉल्स आणि 16 धावसंख्येचा आता पाठलाग करायचा. नेक्स्ट मॅच असेल सारसन जय हनुमान मित्रमंडळ सारसन त्यांच्या विरोधात स्वराज्य बीड. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो आपण टॉस साठी या. सर बॉल द्या, बॉल लगेच 2 बॉल द्या 2. चल न्यू बॉल द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये. परंतु चला टॉस साठी या. स्वराज्य बीड टीमचा कॅप्टन जय हनुमान मित्रमंडळ सारसन टीमचा कॅप्टन. सर दोन्ही कॅप्टन ऑफिशियल कॉल आहे आपण टॉस साठी लगेच या. दोन्ही कॅप्टन विनंती असेल टॉस साठी लगेच या. स्वराज्य बीड टीमचा कॅप्टन जय हनुमान मित्रमंडळ सारसन टीमचा कॅप्टन लगेच टॉस साठी. शेवटचा कॉल दोन्ही टीम साठी असेल. कारण हर्ष पाटील यांचा आज वाढदिवस. एक चॉकलेट बॉय म्हणून त्यांची ओळख आहे चिंचवली गावचा आणि उद्या ते नक्कीच मागण्यात दिलदार व्यक्तिमत्व आहे. कारण उद्या नक्कीच पार्टी आम्हाला देखील न्या. कारण विवेक ठोंबरे आम्हाला देखील न्या. कारण हर्ष पाटील यांचा बर्थडे आता सेलिब्रेट नक्कीच आज होईल. उद्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पटाकाशी आतिषबाजी असेल. वे चिंचवलीकर आहेत म्हणून जल्लोषात. कारण आयोजनामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. खूप चांगला आपण पाहायला गेलं त्यांचं सहकार्य राहिलं. खूप सारी मेहनत हर्ष पाटील जे बड्डे बॉय आहेत त्यांची राहिल्या. चला लगेच फील्ड सेटअप करून घ्या. पुन्हा एकदा आता 15 मिनिटाचा अवधी असेल. 2 षटकं 10 मिनिटामध्ये तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. नक्कीच आता आपण जर पाहायला गेलं बरेच वाढदिवस अॅनिव्हर्सरीचा सीझन आहे. त्यामुळे आपण पाहायला गेलं एक मराठी उद्योजक आहेत यूट्यूब केक विवेक पाटील यांचं शॉप आहे खोपोलीमध्ये. आपण जर पाहायला गेलं सेलिब्रेशन हॉटेलच्या बाजूला तर की यूट्यूब केकमध्ये जा. बाय 1 गेट 1 फ्री ही ऑफर आता चालू आहे. आणि यूट्यूब केकला नक्की अवश्य भेट द्या. आणि खूप चांगले केक खूप चांगले आपण पाहायला गेलं डिझाईन केकच्या चांगल्या व्हरायटीज पाहायला मिळतील. त्यामुळे यूट्यूब केकला अवश्य भेट द्या मित्रांनो. आणि उद्याचा केक देखील यूट्यूब केकमधून येईल हर्षांचा. ते तितकंच करायला पडतो. यावेळेस आपण करायचे अगदी 18 बॉल्समध्ये 16 धावसंख्येचा पाठलाग. आज कॉम्बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकलात. टॉस साठी लगेच शेवटचा कॉल असेल स्वराज्य बीड टीमच्या कॅप्टनला जय हनुमान मित्रमंडळ सारसन टीमच्या कॅप्टनला. कंपालीचा खेळ पहिल्या मॅच मध्ये राकेश पाटील हा ब्रांड आहे सारसन गावाचा. लोक चर्चेत असताना नाव त्याच्या विरोधात आता ऋषी कर्णुक. ही चांगली फाईट पाहायला मिळेल. तगडी फाईट पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅक वरती मच्छिंद्र रसाल दाखल झाला. पाठमान आहे परंतु यावेळेस या धावा रोखायच्या असतील तर सुरुवात चांगली होणं गरजेचे असेल. मच्छिंद्र याच्याकडून बराचसा अपेक्षा टॉस या ठिकाणी केला जाईल. चला बी टीमचा कॅप्टन ऋतिक केदारी लगेच कॅप्टन पाठवा. पहिलाच बॉल फुला लेनचा होता. बॉल वळवण्यामध्ये त्याची क्षमता आहे ती कौशल्य आहे त्याने पहिल्याच बॉल वरती दाखवला. मच्छिंद्र रसाल आणि व्हेरिएशन असणारा गोलंदाज आहे. कधी ऑफ कटर कधी लेग कटर कधी स्लोवर डिलिव्हरी या सर्व व्हेरिएशन त्याच्याकडे आहेत. नाम हे मच्छिंद्र रसाल. पहिलाच बॉल डॉट फेकला आणि याच चेंडूंची गरज आहे. डॉट पर्सेंटेज जेवढे जास्त तेवढा फायदा असेल. तर फिल्डिंग करणाऱ्या वेदिका CHB धारणी टीमला पहिलाच बॉल डॉट आला. 17 चेंडू 16ची गरज. याचा बॉल ऑन साइडला आपण पाहतो. डीप स्क्वेअरला ग्रीज झोनमध्ये क्षेत्र खाली बॅक हँड एरिया चूज केला आणि बॉलला पाठवलं डीप स्क्वेअरला ग्रीज झोन मध्ये आला बॉल वरती चौकार. वरती आला. पहिला बॉल वरती जरूर बीट केलं मच्छिंद्र रसाल आणि दुसरा बॉल वरती प्रत्युत्तर दिला. दी बॅटर आपण पाहतो दर्शन पाटील तुषार पाटील ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो कारण टीमच्या बाजूनं चौकार आलाय. 4 धावा फलकावरती 16चा पाठलाग करायचा. 12 धावा करायच्यात. मच्छिंद्र रसाल पुन्हा एकदा टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. सटीक लेझर गाइडेड मिसाईल अगदी मच्छिंद्र रसालच्या
गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतो. नक्कीच बरेचसे पाठीर काय आहेत, गोरखजी रसाल असतील, रोशनजी तवले असतील, मयूर पिंगले असतील, मॅचचा आस्वाद जरूर घेत आहेत कारण त्यांना माहिती आहे टीमला सपोर्ट करण्यासाठी हे सर्व मंडळी. आणखीन एक कडकडी स्ट्रोक गावण्याचा प्रयत्न फसला आणि आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच यावेळेस बीट केला बॅटरला. फुटवर्कचा वापरच होत नाही. ज्या ठिकाणी फुटवर्कचा वापर होत नसतो तेव्हा मच्छिंद्र रसाल तुमच्यावरती हवी ठरणारच, कारण त्याच्यामध्ये चेंडू वळवण्याची क्षमता, कधी ऑफ कटर कधी लेग कटर, आपण सर्व अगदी व्हेरिएशन त्याचे सांगितले कारण व्हेरिएशनसाठी ओळखला जाणारा गोलंदाज. यावेळेस पकडला यष्टांच्या मागे झेल. जशी पहिली विकेट पहिल्या सत्रामध्ये मच्छिंद्र रसालची आली होती स्ट्रगल करताना, आणि तशीच विकेट आली. बॅटर दर्शन पाटीलची चौकार जरूर ठोकला त्याने. अगदी तो परतला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का बसतोय 16 धावसंख्येचा पाठलाग करत असताना खानाव टीमला. कमबॅक केलं मच्छिंद्र रसालनं आणि हेच करायचं. तुमचा कमबॅक खूप महत्वाचा असं. आपल्या गावामध्ये ट्रॉफी नेण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते. काही ही ट्रॉफी सहजासहजी मिळत नसे. ही ट्रॉफी नसून गावाची शान आहे, गावाची अस्मिता आहे. त्यामुळे या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अथक परिश्रम जरूर करावे लागतील, हार्डवर्क. यावेळेस बाकफुटला जाऊन पंच केलं. लेट कटचा फटका, बॉल चालला गलीच्या बाजूनं. डीप रिजन मध्ये बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, पण त्या ठिकाणी 2 धाबा. धाबा किती कंप्लीट झाल्या बॉल वरती? या 2 धाबा कंप्लीट केल्या. हा टीमची टोटल धाबा 6 या अंकावरती. पहिल्या षटकाचा केस संपला. टॉस साठी या स्वराज्य बीड, ऋतिक केदार, कॅप्टन पाटवा, बरेचसे कॉल तुम्हाला दिलेत. सार्थन टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चला कॅप्टन लगेच दीपक कर्णूक, आपण लगेच टॉस साठी या. परंतु आपण पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावसंख्येचा पाठलाग करत असताना खानाव टीम जाऊन पोहोचले 6 अंकावरती. पहिला एक गडी जरूर गमावला, परंतु येणारे 12 बॉल्स. आता 10 धावसंख्येची गरज आहे. चला लगेच फील्ड सेटअप करा. वॉर्निंग असेल कारण बंद केली, विनंती असेल वॉर्न करा. वेळी संबंधाने 10 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट होणं गरजेचं आहे, अन्यथा एक खेळाडू तुमचा 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. सर्वांसाठी नियम सारखे आहेत. चला कॅप्टन या, कारण टॉस होणं गरजेचं आहे. टॉस होणं गरजेचं आहे. बी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी या. बराचसा वेळ तुम्हाला दिला. दुसरा इनिंगचा खेळ, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतो, त्यामुळे तुम्हाला बराचसा वेळ दिला, त्याने आपण टॉस साठी या. आता टॉस विन सार्थन टीमला दिला जाईल. आयोजकांचा निर्णय असेल. आपण टॉस साठी आला नाही तर आम्ही 3, 4, 5 वेळा अनाऊन्स केलं की टॉस साठी या. चला ऋषी कर्णूक लवकर या टॉस साठी. शेवटच्या 12 बॉल 10 धावसंख्येचे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर राज दुर्गे दाखल झाला. 12 मध्ये 10 रोखायचे आहेत राजला. पहिलाच बॉल ऑन साइडला काव करण्याच्या रिझन मध्ये सिंगल कंप्लीट, डबलचा नाहीये प्रयत्न, सिंगल झाले. मॅच शेवटच्या बॉल परत पाहायला मिळाले तर प्रेक्षकांसाठी ही मेजबानीच असेल. ऋषी कर्णूक दाखल झाले. चला आता कॅप्टन राकेश पाटील या टॉस साठी केला जाईल. मानक्या बैलाचे मालक सुप्रसिद्ध गाडा मालक तानाजी पाटील यांच्या शुभ असते टॉस अटेंड केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये 3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही कॅप्टन ऋषी आणि राकेश पाटील. परंतु मॅच खेळले वळूया. शेवटचे आता 11 बॉल 9 धावा. यावेळेचा बॉल पाठीमागे चाललाय, अडवलाय. चांगली फिल्डिंग झाली, चांगली फिल्डिंग झाली. अगदी आपण पाहिला रोशन पाटीलने बॉल फील्ड केला आणि आपण अजय पाटीलला बॉलला फील्ड केलं, धावा वाचवला आणि या बॉलवरती सिंगल. टॉस कोणी जिंकला? ऋषी. यस, स्वराज्य बी टीमला निर्णय लगेच कळवा आमच्यापर्यंत. शेवटच्या आता बॉल बाकी आहेत 10 आणि करायच्या 8 धावा. 10 बॉल 8चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. जरूर पावसाचं वातावरण होतं, परंतु यावेळेस मॅच मध्ये थोडीशी गरमी जाणवते.
फिरून मारण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसला यावेळेस. डॉट बॉल खूप महत्वाचे आहेत राज दुर्गेला देखील माहिती आहे, आता नाही तर कधीच नाही. त्यामुळे आपण पाहायला गेलं तुम्हाला अगदी प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न तुम्हाला नक्कीच करावे लागतील आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी. कारण तुमच्या प्रयत्नांच्या समोर कधी कधी नशीब देखील झुकत असतं. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न हे 100% करावे लागतील. याबाबतचा बॉल दिशा दिल्या फक्त क्षेत्ररक्षक होते अजय, परंतु बीट केला बॉलचा लॉंग स्टॉप रिझन मध्ये. हा आलाय चौकार. मॅचची हवा काढले की काय चौकारानं. आलाय चौकार, सीमा पार, 4 धाबा. 8 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. हा चौकार जिवारी लागणारा चौकार होता वेदिका इलेव्हन CHB दारणी टीमसाठी. आता उद्या 4 धावसंख्येची गरज आहे आणि 8 बॉल बाकी आहे. 2 जर बॉल डॉट आली तर मॅच मध्ये मजा येईल. 6 मध्ये 4 राहतील, परंतु 2 बॉल मध्ये काय घडेल. यासाठी गोल केला, प्रचंड वेग होता आणि वेगानं केलं अगदी घात आणि आवाज दांडी गोल केल्या पाटरची. आणखीन एक धक्का क्रुशियल मुवमेंट वरती राज दुर्गेने मिळून दिला आपल्या CHB वेदिका इलेव्हन धारणी टीमला. बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. फिल्डिंगसाठी आमंत्रित केले सारसन टीमला. परंतु ही मॅच आपण जर पाहायला गेलं शेवटचे 7 बॉल आता करायचे, 4 धाबा. परंतु यावरचा बॉल आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती अगदी डॉट बॉल आलाय. याचा असा अर्थ अजूनही मॅच संपलेली नाही. धारणीकर सांगता शेवटपर्यंत आम्ही देखील लढू आणि यावेळेस लढत मैदानाच्या आतमध्ये दिली जाते. चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या आता 6 बॉल बाकी आहेत आणि करायच्या आहेत 4 धाबा. तो चौका जर आला नसता तर नक्कीच या बॉल मध्ये कदाचित 6, 7, 8 धाबा राहिल्या असत्या, पण तो चौकार आला. पण तो 6 मध्ये आता 4 रोखायचे आहेत. कोणत्या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवला जाईल, कारण निर्णायक षटक असेल 6 मध्ये 4 रोखल्या जाऊ शकतील का. यस डेफिनेटली, कारण इम्पॉसिबल काहीच नाही आहे. इम्पॉसिबल या शब्दात एक शब्द लपला आहे, तो म्हणजे पॉसिबल. अशक्य कोणतीच गोष्ट नाही आहे, सर्व गोष्टी शक्य आहेत. पण तुमचे आपण पहिला निरंतरता, तुमचे सातत्य, तुमची मेहनत, तुमचे कष्ट, तुमचा संघर्ष तपासला जातो. आणि यावेळेस तुमचा संघर्ष जेवढा मोठा असो तेवढा विजय देखील तुमचा तेवढा मोठा असो. आणि संघर्ष ह्याला त्याला निवडत नसतं, ज्याच्यामध्ये लढण्याची धमाक असते त्याला संघर्ष निवडत असो. नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकला आहे तो स्वराज्य B टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय आहे, म्हणजे फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं जनमान मित्रमंडळ सासन टीमला. 6 मध्ये 4 रोखायचे आहेत. निर्णायक क्षणाला आपला अनववी अस्त्र वापरला धारणी टीमनं. स्वतः आपण पहिला पुरस्कर्ते या टीमचा जुना जाणता खेळाडू आहे अगदी हरेश दुर्गे आले. 6 मध्ये 4 रोखायचे आहेत. हा भीम पराक्रम त्यांच्या नावावरती होईल का, 6 मध्ये 4 रोखल्या जातील का, पाहिलं जाईल. अगदी असंख्य प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात मॅचकडे. गोरखजी रसाल देखील म्हणत असतील ही मॅच हरेश दुर्गे आपल्या बाजूनं घेतील, कारण अनुभव खेळाडू आहे. वरती आपण पाहतो भावेश पाटील आहे, भावेश पिंगले. 6 मध्ये 4 रोकायच्यात. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर शेवटचा षटक हरेश दुर्गे. यावेळेचा बॉल चाललाय वाडीस लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट केल्या भावेश पिंगलेला. एकच धाव घेतल्या. आता शेवटचे 5 बॉल 3 धाबा. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. त्यामुळे 1 तासामध्ये तुम्हाला जिवंत राहायचे असेल, स्पर्धेचा प्रवास सुरू ठेवायचा असेल तर अगदी 5 बॉल मध्ये 3 धाबा रोखायच्या. आता हरेश दुर्गे यांना रोखता येतील का. यस येतील. एखादी विकेट, एखादा डॉट बॉल, पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट केलं, पुन्हा एकदा मॅचचं मोमेंटम आपल्याला पाहायला मिळेल धारणी टीमच्या बाजूनं. पण तो आता मोमेंटम आहे खानाव टीमच्या बाजूनं. 5 मध्ये 3 पुला लेनचा बॉल. मी तेच म्हटलं मॅच अजून संपलेला नाहीये. हरेश दुर्गे त्यांच्या हातामध्ये जोपर्यंत बॉल आहे तो म्हणता मॅच संपला नाहीये. पुन्हा चावल स्वाद वही बडे मंच का बडा खिलाडी आहे आणि सर्वांना उरून पुरणारा खेळाडू नाव आहे हरेश दुर्गे आणि त्यांना करून दाखवलं त्यांनी. हा बॉल डॉट. शेवटचे 4 बॉल आणि 3 धाव संख्येची गरज आहे. एकता चषक आणि त्याची ओळख आहे आणि त्याच्यामधला मॅचेस देखील कडक पाहायला मिळतात. खरा बॉल होता
शॉर्ट बॉल फेकला, क्षेत्ररक्षक येतोय, डीप कव्हर वरून शॉट, डीप बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल कंप्लीट केलं. शेवटचे आता बॉल बाकी असतील 3 आणि करायच्या 2 धावा. एकाद विकेट, एकाद डॉट बॉल, पुन्हा एकदा प्रेशर बनवेल बॅटर वरती. परंतु हा बॉल थोडासा खराब हरेश दुर्गेंना देखील माहिती होता. अगदी शॉर्ट बॉल होता, शॉर्ट लाईन वरती तो पडला गेला आणि अवस्था त्याच्यावरती फटका आला. परंतु आपण सिंगल कंप्लीट केले. शेवटचे आता 3 बॉल आणि करायच्या 2 धावा. शेवटचे 3 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. हा बॉल निर्णायक असेल. हा बॉल डॉट आला, पुन्हा एकदा मॅच अगदी कमालीची पाहायला मिळेल. शेवटचे 3 बॉल 2 धावसंख्येची आता गरज आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, सामना आवडला असेल जोरदार टाळून जातो दोन्ही टीम साठी. शेवटचे 3 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. हरेश दुर्गे बॉलिंग ट्रॅक विथ दी बॉल तयार. यावरचा टॅपिंग क्रिकेट स्वतःच्या बॉल तुम्ही रोखला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय, गोटी नेम फसला आणि त्या दुसरीचा प्रयत्न परंतु नाही रनआउट. मॅच अजून संपलेला नाहीये. 22ला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर आणि मॅच मध्ये अजून आला क्रुशियल मोमेंट वरती ट्विस्ट. कारण शेवटचे 2 बॉल आता करायचे फक्त आणि फक्त 1 धाव. स्कोर इज लेवल. अजून 1 धाव 16चा हा पाठलाग करायचा होता. पाठलाग करताचा दमचाक जरूर झालाय कर्नाव टीमची. कारण हरेश दुर्गे, मच्छिंद्र रसाल, राज दुर्गेने केलेली गोलंदाजी अक्षरशः हवी ठरली. शेवटचे 2 बॉल 1 धाव संख्येची गरज आहे. चला टीम मीटिंग संपवा, लगेच अगदी मॅचला सुरुवात करा. मॅचचं मोमेंटम अगदी तोडू नका. शेवटच्या अगदी आपण पाहायला गेलं 2 बॉल आणि 1 धाव संख्येची गरज आहे. स्कोर इज लेवल. आता थोडंसं अटॅकिंग क्षेत्र सजवलं जाईल. मच्छिंद्र पाटील दाखल झालेत आता मैदानाच्या आतमध्ये. या निर्णायक अजूनही अनुभवी खेळाडू आहे. शेवटचे 2 बॉल 1 धाव संख्येची गरज आहे. जो जिंकेल तो नक्कीच या स्पर्धेचा प्रवास त्याचा सुरू राहील. जो हारेल त्याला परतीचा प्रवास करावा लागेल. ते आपले मॅच महत्वाचे. चला वेळ जास्त घेऊ नका, अंपायर देखील विनंती असेल. मॅच देखील टाईट आहे परंतु वेळ जास्तीचा घेतला जातोय. पाऊस जर आला तर मॅचेस देखील थांबल्या जातील, त्यामुळे विनंती असेल मॅचेस कंप्लीट होणं गरजेचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून या सूचना येतात. शेवटचा 2 बॉल बाकी आहेत आणि 1 धाव संख्येची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना आपला पाहायला मिळतो. थ्रिलर मॅच ज्याला म्हणतात. आता दोन्ही अगदी खेळाडूंचे, दोन्ही संघांच्या पाठीराखांचे अगदी हार्ट बीट फास्ट झाले असेल, हृदयाचे ठोके वाढले असेल. हुसेन बोल्ट पेक्षा जास्त वेगानं अगदी हृदयाचे ठोके आता त्यांचे धडधड करत असतील. कारण मॅच त्याची रंगली आहे. कारण शेवटचे 2 बॉल 1 धाव संख्येची गरज आहे. आपण जर पाहायला गेलं ही मॅच चित्तथरारक आहे. शेवटचे 2 बॉल 1 धाव. हलका स्टेअर केला, सन्मान दिलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसला आणि त्या ठिकाणी सामना जिंकला मित्र म्हणून खानाव टीमनं. आणि शेवटपर्यंत लढत दिली ते म्हणजे वेदिका सेजवी चौकार आले शेवटच्या बॉलवरती बाईच्या स्वरूपात 5 धावा आणि मॅच मात्र फिनिश झाले. सामना जिंकलाय. पाठच्या सहातून तुझा अगदी पंजा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. ओव्हरच्या धावा 4 आणि त्याच्यावरती एक सिंगल 5 धावांचा मॅच जिंकला. खानाव टीमला मॅन ऑफ द मॅच ठरला मच्छिंद्र पाटील, ज्याने पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताला 5 धावा खर्च केला आणि 2 विकेट त्याच्या नावावरती. मच्छिंद्र पाटील ठरतात मॅन ऑफ द मॅच. चला सारसन टीम लगेच उतरा. प्लेयर ऑफ द मॅच मच्छिंद्र पाटील प्लेयर ऑफ द मॅच ठरलेत. खरं तर खूप चांगली गोलंदाजी पेश केली आणि 2 विकेट प्राप्त केले आपल्या षटकामध्ये. 1 षटक केवळ 5 धावा, 2 विकेट. मच्छिंद्र पाटील ठरलेत प्लेयर ऑफ द मॅच. हे पारितोषिक त्यांना दिलं जाईल. बॅट्समन पाठवा. बॅट्समन बीड टीम जो आपण निर्णय घेतलाय ना, लगेच सलामीची जोडी पाठवायची. कारण वरुण राजाचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यामुळे जर का मोठ्या प्रमाणात त्यांनी हजेरी लावली तर मॅचेस थांबवाव्या लागतील. असं व्हायला नको. 2च मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे आपण स्पीडअप करा अशी विनंती आम्ही तुम्हाला सातत्यानं करू. टॉस जिंकलाय तो बीड संघानं. फिल्डिंग